नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता मी हे रेकॉर्डिंग करायला बसलो असताना मला एक फोन आला होता आणि तो फोन करणाऱ्या गृहस्थानी मला एक प्रश्न असा विचारला की ज्या मुस्लिम संघटना, मुल्ला मौलवींच्या संघटना, उलेमांच्या संघटना यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि पक्षांना मतांसाठी, मुस्लिम मतांसाठी अटी घालणारा जो प्रस्ताव दिलेला आहे, हे सगळं कागदोपत्री पुरावा म्हणून उपलब्ध असताना निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर मत मागणं किंवा मत देण्याचा सौदा करण्याचं प्रकरण हे न्यायालयीन किंवा कायदेशीर कचाट्यात पकडता येणार नाही का, असा त्यांचा प्रश्न होता. आणि म्हणून मला वाटलं की हा विषय जाता जाता आपण मांडला पाहिजे. आणि जाता जाता मांडण्याचा अर्थ असा होतो मित्रांनो, की किती बेशरमपणे किती बेशरमपणे आज आपल्या देशातले पुरोगामी, सेक्युलर आणि काय म्हणतात त्या डाव्या विचारसरणीचे लोक मुस्लिमांचं लांगुल चालन निवडणुका जिंकण्यासाठी करतायत आणि त्यासाठी या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंकडे नुसतंच दुर्लक्ष करत नाहीत, तर मुस्लिमांच्या लांगुल चालनासाठी हिंदूंवर अन्याय देखील करायला आम्ही तयार आहोत अशी भूमिका घेतात. तेव्हा हे कायद्याच्या कचाट्यात कसं पकडायचं, हे एका मतदाराला विचारावं असं वाटलं. आणि त्याने मला प्रश्न विचारला की हे जे का आता चाललंय महाविकास आघाडी आणि उलेमा मौलाना यांच्यातलं प्रस्ताव आणि सौदेबाजी, याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही का. गंमत अशी आहे की याविषयी ज्याला कोणाला आक्षेप असेल तो निवडणूक आयोगाकडे त्यासाठी तक्रार करू शकतो की बघा बघा यावर. आणि मी तुम्हाला सांगितलं यापूर्वी, मी गौप्यस्फोट म्हणून जरांगे पाटलांसंदर्भात जो विषय केला होता तेव्हा अशीच गोष्ट झालेली होती. त्यामध्ये हिंदूंची मतं मला हवीत, मुस्लिमांची मतं मिळाली नाही तरी चालतील अशी भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा जो आपल्या खांद्यावर घेतलेला होता त्याविषयी तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढल्या काळात त्या निवडणुकांमध्ये जे निकाल लागले त्याला एकेका मतदारसंघातल्या निवडणुकीला न्यायालयीन आव्हान देण्यात आलं आणि त्याच्या सुनावणीमध्ये कागदोपत्री आणि कायद्याच्या कसोटीवर जे काही पुरावे वगैरे समोर आले त्यानुसार निकाल आले आणि त्याला केस लॉ म्हणतात, ते मी यापूर्वीच सांगितलेलं आहे. पण ह्या गोष्टी या सगळ्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर येतात. निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना तुम्ही फार तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकता, पण कोर्टामध्ये धाव घेऊ शकत नाही आणि एखाद्या निवडणुकीला दीर्घकालीन स्थगिती देऊ शकत नाही. कारण तुम्ही आता गेलात की बघा हे मौलाना वगैरे अटी घालतायत आणि महाविकास आघाडी मान्य करते, तर मग कोर्टाची बाजू अशी असते की कोर्टाला ती लांबलचक सुनावणी करून घ्यावी लागते. यांची बाजू आहे का, त्यांना नोटिसा काढा, त्यांचं उत्तर मागवा, त्यांच्याकडून पुरावे मागवा, त्याची सुनावणी घ्या, साक्षीदार तपासा, हे सगळं चालायचं. तर निवडणुकीची प्रक्रिया कदाचित 6 महिन्यापासून वर्ष वर्ष लांबवावी लागेल. आणि जेव्हा ही गोष्ट एखाद्या पक्षाकडून होत असते तेव्हा त्या पक्षाला एका मतदारसंघात रोखता येत नाही, तर त्या पक्षाने भाग घेतलेल्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांच्या निवडणुका आणि पर्यायाने त्या त्या मतदारसंघाच्या निवडणुका स्थगित करून टाकाव्या लागतील. आता तुम्हाला माहितीये की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महापालिकेच्या काय त्या वॉर्डची फेररचना, महापालिका वॉर्डची फेररचना करायची असा प्रयास केला. आणि त्यामुळे त्या फेररचना केलेल्या वॉर्ड किंवा निवडणूक मतदारसंघ असतील ते वादग्रस्त झाले आणि त्याच्यावरून कोणीतरी कोर्टात धाव घेतली, तर 4-5 वर्ष महापालिकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. मग कोणीतरी ओबीसी आणि इतर राखीव मतदारसंघ असतात, राखीव वॉर्ड असतात, त्याच्याविषयी कोणतरी कोर्टात गेलं त्यावरून. आणि म्हणून जवळजवळ 3-4 वर्ष उलटून गेली, महापालिकांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत.
नगरसेवक बरखास्त झालेले आहेत, पण निवडणुका मात्र होऊ शकलेल्या नाहीत. आणि म्हणून ज्या वेळेला अशा गोष्टी होतात तेव्हा इतक्या बेशरमपणे धर्माचा, जातीचा मत मिळवण्यासाठी किंवा पाडापाडीसाठी राजकीय वापर होतो, तेव्हा अनवधानाने मला एक 57 सालची, मी शाळकरी वयात असतानाची संयुक्त महाराष्ट्राच्या काळातली निवडणूक आठवते आणि त्या निवडणुकीतली एक घोषणा आठवते. त्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचं नेतृत्व जी मंडळी करत होती त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आचार्य अत्रे होते. आणि असं म्हटलं जायचं की आचार्य अत्रे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षासाठी साक्षात यमराज झालेले आहेत वगैरे वगैरे अशी वर्णनं केली गेली. कारण आचार्य अत्रे जितका आक्रमकपणे काँग्रेस विरोधात आणि समितीच्या बाजूने प्रचार करत होते, तितकी आक्रमक भाषा आणि लोकांना काय ते मोहजालात ओढणारी भाषा इतर कोणाकडे नव्हती. अशा आचार्य अत्र्यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र आणि मराठी विरोधी भूमिकेला जे आव्हान दिलेलं होतं, तेव्हा बोलता बोलता आचार्य अत्र्यांनी एका कुठच्या तरी सभेमध्ये अशी घोषणा दिली होती आणि ती पुढे संपूर्ण त्या 57च्या निवडणुकीमध्ये एक लोकप्रिय घोषणा होऊन गेली होती. मला त्या घोषणेची आज आठवण आली. आगरीपाडा नागपाडा काँग्रेसचे दातपाडा, आणि मराठामध्ये त्याचं प्रचंड असं हेडिंग दिलेलं मला आठवतं. पुढे काँग्रेस ही इतकी महाराष्ट्राच्या विरोधात झाली असेल तर काँग्रेस नामशेष करून टाका, काँग्रेसला दणका द्या, काँग्रेसला हादरून टाका, अशी जी भूमिका आचार्य मांडत होते, त्यातून हे शब्द तयार झाले. आगरीपाडा नागपाडा काँग्रेसचे दातपाडा. म्हणजे आगरीपाडा आणि नागपाडा ही मुंबईतली दोन ठिकाणं आहेत. दोन ठिकाण आहे. तुम्ही मराठा मंदिर आणि 7 रस्ता याच्या मधला एक भाग आहे, त्याला आगरीपाडा म्हणतात. आणि जे हॉस्पिटल कडून बॉम्बे सेंट्रल कडे जाताना जो एक रस्ता आहे आणि चौराहा आहे, चौक आहे, त्याला नागपाडा म्हणतात. ते दोन शब्द जोडून अत्र्यांनी एक शब्दांची गंमत तयार केली होती, आगरीपाडा नागपाडा काँग्रेसचे दातपाडा. आज मला महाविकास आघाडीसाठी तीच घोषणा द्यावीशी वाटते की ज्यांना काँग्रेसच्या असल्या जातीय आणि मुस्लिम तुष्टीकरणाचा राग येतो, त्यांनी ही घोषणा घ्यावी आणि ती घोषणा फक्त काँग्रेसपुरती मर्यादित ठेवू नये. आगरीपाडा नागपाडा महाविकास आघाडीचे दातपाडा अशी भूमिका घेतली पाहिजे. कारण दात पाडण्यासारखीच परिस्थिती महाविकास आघाडीने मतांच्या लाचारीसाठी स्वीकारलेली आहे. कुठचे तरी मुल्ला मौलवी उठतात आणि सरळ सरळ पाकिस्तानामध्ये किंवा एखाद्या धर्मांध मुस्लिम राष्ट्रामध्ये ज्या मागण्या केल्या गेल्या पाहिजेत किंवा केल्या जातात, तशा मागण्या एका सेक्युलर लोकशाही देशातल्या राज्यातल्या पक्षांकडे मतांसाठी केल्या जातात आणि ते पक्ष निमूटपणे त्या मागण्या स्वीकारतात. तेव्हा मनाचा संताप संताप आणि प्रक्षोभ होऊन जातो की असल्या बेशरम लोकांना म्हणायचं काय. ज्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रात हिंदुत्व राबवलं, जवळजवळ 40 वर्ष तुम्ही मागे जाल, 35-40 वर्ष, तर गर्व से कहो हम हिंदू आहे ही विश्व हिंदू परिषदेची घोषणा होती. पण जेव्हा ती घोषणा बाळासाहेबांनी पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत रमेश प्रभूंच्या प्रचारात स्वीकारली आणि त्याचा गाजाबाजा सुरू झाला, तेव्हा ही घोषणा खेड्यापाड्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम शिवसेनेने केलं होतं. आणि त्या शिवसेनेचे आजचे बाळासाहेबांचे वारस मुस्लिम मुल्ला मौलवींचं तुष्टीकरण करण्यात रमलेले असतात. तेव्हा मग ते वारस म्हणजे उद्धव ठाकरे, ज्या महाविकास आघाडीचे आज अध्वर्यू किंवा प्रमुख नेता मानले जातात, त्या महाविकास आघाडीसाठी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातली ती आचार्य अत्र्यांनी दिलेली घोषणा आठवून वापरावी लागते. आगरीपाडा नागपाडा महाविकास आघाडीचे दातपाडा. आज कल्पना करा,
बाळासाहेब ठाकरे हयात असते तर वक्फ सारख्या मुस्लिमांना अख्खा देश अंदण देऊन टाकणाऱ्या कायद्याच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे किती दंड थोपटून उभे राहिले असते. पण त्यांच्या सुपुत्रालाच हिंदूंची पर्वा उरलेली नाही, हिंदुत्वाची पर्वा उरलेली नाही. मतदानासाठी मिळेल ते तत्व आणि विचार आणि काय तो वारसा कवडीमोल भावाने विकायला उद्धव ठाकरे तयार आहेत. परवा राज ठाकरेंनी रागाने जे शब्द उच्चारले ते लक्षात घेतले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट. सावरकरांनंतर ही बिरुदावली बाळासाहेब ठाकरे यांना लावली गेली, कारण बाळासाहेब ठाकरे कडव्या हिंदुत्वावर उभे होते, कडव्या हिंदुत्वावर उभे होते. उद्धव ठाकरे यांना बाप आठवतो पण शिवसेना प्रमुख आठवत नाही, हिंदू हृदय सम्राट आठवत नाही. काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला राग येईल म्हणून उद्धव ठाकरे आपल्या पित्याच्या नावामागे असलेलं हिंदू हृदय सम्राट हे बिरुद सुद्धा काढून टाकतात. दुसरीकडे कुठे उद्धव ठाकरेंना ज्यांच्या मतांची अपेक्षा आहे ते मुस्लिम उद्धव ठाकरेंचा फोटो लावतात आणि वडील म्हणून बाळासाहेबांचा फोटो लावतात आणि हिंदू हृदय सम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असे शब्द वापरतात. त्याला उद्धव ठाकरे आक्षेप घेत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा फोटो शिवसेना पक्ष म्हणून लावला तर माझ्या बापाचा फोटो लावू नका म्हणणारे उद्धव ठाकरे हे मुस्लिम परिसरामध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलेलं असेल तर त्यावर आक्षेप घेत नाहीत. आपल्या पोस्टरवर हिंदू हृदय सम्राट लिहित नाहीत. शिवाजी पार्कच्या सभेत राहुल गांधींना आवडणार नाही म्हणून माझ्या तमाम हिंदू बांधवांनो वगैरे म्हणण्याऐवजी राष्ट्रवादी बांधवांनो म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमचा आज बंधू झालाय हे आम्हालाही माहिती आहे, पण राष्ट्रवादी आणि हिंदू यामध्ये फरक आहे. हिंदू ही एक संस्कृती आहे आणि राष्ट्रवाद ही भावना आहे. असो, मुद्दा इतका की असे उद्धव ठाकरे ज्या महाविकास आघाडीत आहेत त्या महाविकास आघाडीला धूळ चालणं म्हणूनच आवश्यक आहे. आणि हे करताना मराठी माणूस कधी कचरलेला नाही. ज्या नेहरूंनी आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलं होतं, त्यांना मुंबईत फिरकायची सुद्धा बंदी, महाराष्ट्रात फिरण्यासाठी सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समितीने प्रतिबंध घातला होता. प्रतापगडावर येण्यापासून रस्ता अडवलेला होता. त्या महाराष्ट्रामध्ये आज सावरकरांची निंदा उजळ माथ्याने उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना सहन करते. अशा उभाठा शिवसेनेला धडा शिकवणं हे म्हणूनच मराठी माणसाचं कर्तव्य होऊन जातं. कारण बाळासाहेबांची खासगी प्रॉपर्टी नव्हती शिवसेना. बाळासाहेबांनी मराठी अस्मिता जागवली आणि मराठी अस्मिता हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याचा गळा जर उद्धव ठाकरे घोटणार असतील तर त्यांनाही धडा शिकवणं हे बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकाचं काम असतं. आणि म्हणून मला हा सगळा इतिहास आठवला. आणि तो इतिहास का आठवला सांगतो. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र समिती आणि त्यातले पक्ष मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्मितेला विसरून उपऱ्या आणि परप्रांतीयांची साठोलोट करायला लागले आणि मराठी माणसाला संकुचित ठरवायला लागले, तेव्हा त्याविरुद्ध उठलेला मराठी तरुण एकत्र येऊन शिवसेना उभी राहिली, ज्याचं नेतृत्व बाळासाहेबांनी केलं. एक व्यंगचित्रकार मराठी अस्मितेचा नेता झाला आणि मग संयुक्त महाराष्ट्र समितीचे सेनापती असून सुद्धा त्या भावनेला पारखे झालेल्या किंवा त्याच्या बाजूने उभ्या नसलेल्या आचार्य अत्रेंना सुद्धा शिवसैनिकांनी पळवून लावलं होतं. ठाण्यामध्ये त्या काळात 1967च्या निवडणुकीमध्ये आचार्य अत्रे प्रचाराला गेले असताना शिवसैनिकांनी त्यांना अगदी दगडफेक करून सभेतून पळून लावलेलं होतं. तो शिवसैनिक आज कुठे हरवला उद्धव ठाकरेंच्या काळात ते कळत नाहीये, कारण त्यांचा नेता
आज हिंदुत्व, मराठी अस्मिता सगळंच्या सगळं मुस्लिम मौला मौलवींच्या पायाशी अर्पण करून, गहाण टाकून मुस्लिम तुष्टीकरणाच्या मागे धावत सुटलेला आहे. आणि म्हणून मग जवळजवळ 70 वर्षापूर्वीची ती घोषणा आठवली की आगरीपाडा दात पाडा, आगरीपाडा नाग पाडा, महाविकास आघाडीचे दात पाडा. महाविकास आघाडी ही या निवडणुकीत दणदणीत मतांनी पराभूत झाली पाहिजे. जसं संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी मराठी माणसाने द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र मिळून जे मुंबई राज्य होतं त्यातल्या मराठी भागातल्या मराठी माणसाने एक एक जागी काँग्रेसचा दारुण पराभव केला होता. त्यानंतरच काँग्रेसला अक्कल आली आणि संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. आणि त्यातली ही घोषणा आहे, मी सांगतो ती, आगरीपाडा नागपाडा काँग्रेसचे दात पाडा. मित्रांनो, मला असं आठवलं ते एवढ्यासाठी की आज काँग्रेस नाहीये, काँग्रेस बरोबर काँग्रेसच्या याच भूमिकेवर हल्ला चढवत जन्माला आलेली जी शिवसेना होती, ती शिवसेना सुद्धा त्याच तंबूत जाऊन बसली असेल, त्याच गोटात जाऊन बसली असेल, तर त्याच काँग्रेसला बरोबर त्या शिवसेनेला, उभाटा शिवसेनेला धडा शिकवण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनाचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरे करत नव्हते, आचार्य अत्रे करत होते, कॉम्रेड डांगे करत होते. पण त्यांना सुद्धा मराठी अस्मितेची फारकत घेतली म्हणून नव्याने जन्माला आलेल्या शिवसैनिकांनी पळवून लावलं होतं. तोच बाळासाहेबांचा शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंना धडा शिकवायला पुढे आला पाहिजे. बाळासाहेबांची एकनिष्ठ, बाळासाहेबांच्या भूमिकेशी एकनिष्ठ असलेला शिवसैनिक असो किंवा मराठी माणूस असो, त्याने आज आचार्य अत्रेंची घोषणा आणि इच्छा शिरसावन्य मानावी. म्हणूनच मला ही घोषणा आठवली आणि ती सांगावीशी वाटली. कारण ज्या प्रकारे मुल्ला मौलवी आणि उलेमा कौन्सिल महाविकास आघाडीला अटी घालते आणि ते सुद्धा त्या नंदी बैलासारख्या माना डोलावून हिंदूंच्या विरोधात जायला तयार आहेत, याचा अर्थ सरळ आहे की महाविकास आघाडीला हिंदू गुलाम वाटतो. आपण कसेही वागलो तरी हिंदू आपल्या मागे फरफटत येतील, जातीच्या नावाने, पातीच्या नावाने, भाषेच्या नावाने. लाचार हिंदू आपल्याला मतदान करील याचा आत्मविश्वास आहे. पण धार्मिक अस्मितेच्या कारणासाठी मुस्लिम मात्र आपल्याला अटे घालत असेल तर त्या अटी मान्य केल्याशिवाय त्याची मतं मिळणार नाही. म्हणून त्याच्या समोर महाविकास आघाडी लोटांगण घालत असेल तर त्याला आव्हान द्यायला आणि धडा शिकवायला बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी आणि तितक्याच निष्ठावान मराठी अस्मितेच्या मराठी माणसाने कंबर कसून पुढे आलं पाहिजे. या लोकांना धूळ चारली पाहिजे आणि ती धूळ चारणारी जी घोषणा आहे ती 60-70 वर्ष जुनी आहे, पण तितकीच प्रभावी आहे. आगरीपाडा नागपाडा महाविकास आघाडीचे दात पाडा. येस मित्रांनो, इतका नामुष्कीचा पराभव झाला पाहिजे, महाविकास आघाडीचा इतका लाजिरवाणा आणि नामुष्कीचा पराभव झाला पाहिजे की त्यातून महाविकास आघाडी परत उभीच राहता कामा नये. ज्या प्रकारे संयुक्त महाराष्ट्र निवडणुकीमध्ये काँग्रेसला मार खावा लागला, त्यानंतर यशवंतराव चव्हाणांपासून सगळ्यांना महाराष्ट्राला शरण यावं लागलं. संयुक्त महाराष्ट्र समिती मराठी अस्मितेकडे पाठ फिरवून अमराठी उपऱ्यांची बाजू घ्यायला लागली, तेव्हा ज्या उत्स्फूर्ततेने शिवसैनिक उभा राहिला, त्यानंतर जी काय डांगे आणि वगैरेंची समिती होती, कम्युनिस्ट सोशलिस्ट वगैरे, ती सुद्धा इतिहास जमा होऊन गेली. मराठी अस्मितेची ती ताकद आहे. आणि म्हणून आज मुल्ला मौलवींच्या समोर लोटांगण घालणारे आणि मतांसाठी शरणागत होणारे जे जे पक्ष आहेत, महाविकास आघाडीच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत, त्यांची पण अवस्था आपल्याला तशी करावी लागेल. त्यांना इतिहास जमा करून टाकावं लागेल, तरच पुढल्या काळात कोणही हिंदूंना दुखावून, मराठी माणसाला दुखावून
मुस्लिम धर्मांधतेचं तुष्टीकरण करण्याची हिंमत करणार नाही. त्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. काँग्रेसला धडा शिकवणारे त्या काळातले आचार्य अत्रे आणि काँग्रेसच्या अशाच मराठी विरोधी राजकारणाला धडा शिकवणारे बाळासाहेब, या दोघांच्या विषयी आपल्या ज्या भावना आहेत त्या एकजूट केल्या तर एकच गोष्ट निघू शकेल, आगरीपाडा नागपाडा महाविकास आघाडीचे दात पाडा. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.